हिताक्षी विनायक आहे। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। माझ्या गोष्टीचं नाव आहे शर्यत। एक होता ससा, एक होता कासव। दोघं जण मित्र होते। ससा जमिनीवर राहायचा, कासव पाण्यात राहायचा। कासव सशाला पाण्यातल्या गमती सांगायच्या आणि ससा कासवाला जमिनीवरच्या गमती सांगायचा। सरोवर असायचं। मग काय झालं, एके दिवशी सशाला वाटलं की कासव दादाची गंमत करायची का। मग ससा कासव दादाला म्हणाला, एक कासव दादा आपण रोज एकमेकांना गप्पाच म्हणतो, आपण एक शर्यत लावूया का। कासवाला वाटलं, कशाची शर्यत बरं। ससा म्हणाला, आपण त्या टेकडीपर्यंत रेस लावूया, पळायची शर्यत लावूया। मग काय झालं, कासव म्हणाला नको, तू किती फास्ट पळतोस, मी किती हळू चालतो, तूच ही शर्यत जिंकशील। मग काय ससा म्हणाला, नाही लावूया ना, प्लीज लावूया। कासव म्हणाला, बरं उद्या सकाळी जाऊया। मग सशाला खूप आनंद झाला। मग उद्या सकाळी दोघेही तयार जाऊन आले। 1 2 3 पळाले। कासव मात्र हळू चालत नव्हता। कासव हळू चालत होता। उड्यामध्ये निघाला। वाटेत दिसल्या त्याला हिरव्या भाज्या। मग तो तिथेच थांबला, थोड्या भाज्या खाल्ल्या आणि मग त्याला झोप आली। निवांत झोपला। मग कासव तितक्यात हळू चालत पोहोचला। मग तितक्यात झाली रात्र। रेस लावली होती त्याला, पळत गेला। मग बघतो तर काय, कासव कधी जाऊन आधीच पोहोचला। त्याला खूप वाईट वाटलं। मग दुसऱ्या दिवशी पुन्हा ससा म्हणाला, एक कासव दादा आपण पुन्हा एकदा लावूया का शर्यत, असं ससा म्हणाला। मग कासव म्हणाला, कासवाला वाटलं यावेळेस तो हरला, यावेळेस पण तो भाज्या खाऊन झोपेल, मग मी चालत जिंकणार। असं कासवाला म्हणाला, बरं लावूया। असं म्हणल्यावर सशाला खूप आनंद झाला। त्याने ठरवलं, आता काही दिसलं तरी खायचं नाही, आता तर आपण नुसतं पळायचं। मग दुसऱ्या दिवशी दोघेही तयार होऊन आले। 1 2 3 गो, पळाले। पण कासव हळू चालत होता, एकदम हळू, कारण की त्याला वाटलं तो दादा ससा झोपला, आपण निवांतपणे जाऊया। कासव हळू चालत होता। समोर पळत असं पळालं। ससा पोहोचला त्या टेकडीवर जाऊन आणि कासवाची वाट बघत निवांत बसला। कासव मात्र हळू चालत आला। पाहतो तर काय, ससा तर निवांत येऊन बसलाय। मग दुसऱ्या दिवशी पुन्हा कासव म्हणाला, आपण डबल एकदा रेस लावूया का ससे भाऊ। मग ससा म्हणाला, हो। सशाला वाटलं यावेळेस आपणच जिंकणार। कासव म्हणाला, दोनदा तू रस्ता ठरवलास ना, आता मला एकदा ठरवायचा आहे। मग कासवाने रस्ता ठरवला, तिकडे पळायचा। मग काय झालं, तिथं रस्त्याला होती नदी, मोठी नदी होती। मग काय झालं, मग दुसऱ्या दिवशी दोघेही आले। 1 2 3 गो, पळायले। मग ससा दूर त्या नदीत किनारी। मग त्याला खूप वाईट वाटलं, कारण की नदी होती, तो तिथेच बसला। मग तिथं कासव हळू चालत आला। मग त्याला बसलेलं पाहून त्याला पण वाईट वाटलं। मग कासव म्हणाला, बस माझ्याकडे। मग ससा बसला,
दोघेही पोहत पोहोचले जिंकायच्या वाटेवर आणि मग दोघे कासव आणि ससा दोघेही रेस जिंकले. मग झाली रेस. मग ह्याच्यामध्ये ना हरला कासव ना हरला ससा. दोघांच्या मैत्रीची जिंक झाली. धन्यवाद.